की ताजा खबरों के साथ सच की बात बेबाक अंदाज। आप देख रहे हैं खानदेश टुडे न्यूज, जनता की आवाज। नशीराबाद से बड़ी खबर। आज नशीराबाद नगर परिषद में नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश पाटिल उर्फ पिंटू सेठ का पदग्रहण कार्यक्रम संपन्न हुआ। नगर परिषद कार्यालय में आयोजित इस कार्यक्रम के दौरान नवनिर्वाचित नगराध्यक्ष ने विधिवत रूप से अपने पद का पदग्रहण किया। आइए देखते हैं पूरी रिपोर्ट। नसीराबाद से इमरान शेख की रिपोर्ट खानदेश टुडे न्यूज के लिए। चला गाड़ी मिलेगी ना रे।
या विकास पुढे या पुढे गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म गंधद्वारा दुरता बिंबगंधाक्षस्पंदो सकलारस्तुस्ताम्रता बिंबगंधा बिंबगंधाक्षस्पंदो सकलारस्तुस्ताम इकडे ठेवून द्या तो फोटो मारा फोटोवरती द्या चला इकडे या खास करून या पदग्रहण सोहळ्यासाठी आपल्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेश चौधरी, त्याचप्रमाणे आलेले सर्व मान्यवर यांचा प्रथमतः मी या ठिकाणी आपल्या सर्वांसमक्ष हा पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मला सांगताना या ठिकाणी सांगायचं वाटतं, साहेब मी भावना बोललो, 29 डिसेंबर 2020 ला गुलाब भाऊच्या आशीर्वादाने या ग्रामपंचायतीची नगरपंचायतीमध्ये जी अधिसूचना जारी झाली तो दिवस
5 वर्षांनी योगायोग असा आहे की या नशिराबाद गावाची शहराची नगराची सूत्र या ठिकाणी आता नगराध्यक्ष आणि त्यांच्या सोबत आपण सारे निवडून आलेले 20 सभासद या ठिकाणी घेतोय। याला निवड आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आपले पालकमंत्री आलेले आहेत। ज्या आपण मनात साठवलेल्या गोष्टी होत्या त्या वास्तवात उतरवण्यासाठी संपूर्णतः आशीर्वाद देण्यासाठी माननीय गुलाब भाऊ या ठिकाणी हजर आहे। गुलाब भाऊच्या प्रेरणेने या नशिराबाद शहराने एक वेगळंच वातावरण या माध्यमातून अनुभवलं। भाऊंनी कधीच राजकारण केलं नाही, कधीच कोणाला वर्ग समजलं नाही। जे आहे ते माझं आहे आणि मला त्या ठिकाणी जे काही आहे ते करून द्यायचं आहे ही भावना भाऊंनी या ठिकाणी ठेवली। आज नगरपालिकेच्या या पदग्रहण सोहळ्याच्या प्रसंगी या ठिकाणी मी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेशाही चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं। आणि आपलं अभिनंदन करण्याची ज्यांनी संधी दिली अशा जिल्ह्याचे नेते पालकमंत्री आदरणीय पाटील आणि आदरणीय आमदार गिरीश महाजन या दोन्ही मंत्री महोदयांच्या सामंजस्यातून ही युती साकारली। तर ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत होतं की आता मलाही लढायचं आहे। अशा परिस्थितीमध्ये जो समंजसपणा माननीय दोन्ही मंत्री महोदयांनी दाखवला तोच समंजसपणा कार्यकर्त्यांनी दाखवला मोठ्या मनाने। त्याबद्दल कार्यकर्त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। कारण मोठ्या मुलीसाठी 2 पाऊल मागे जायला लागतं। अनेक दोन्ही पक्षाच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांची नाईलाज झाला, त्यांना माघार घ्यायला लागली, हिरमोड झाला। परंतु आपल्याला नशिराबाद नगर परिषदेचं आणि नशिराबाद शहराच्या नागरिकांच्या भल्यासाठी आपण हा त्याग केला आहे, त्याबद्दल तुमचं मी पुन्हा अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो की नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेतनं आपल्याला नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी काम करायचं आहे। आपल्या पाठीशी केंद्राचं माननीय मोदीजींचं सरकार आणि राज्यातील माननीय देवेंद्रजी एकनाथराव शिंदे आणि अजित पवारजींचं सरकार खंबीरपणे आपल्या पाठीशी उभं आहे। जिल्ह्यातले दोन्ही मंत्री महोदय, पालकमंत्री महोदय आणि गिरीश भाऊ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। तर या नशिराबाद नगरीच्या 25,000 ते 30,000 नागरिकांच्या सर्व ज्या अपेक्षा आहेत आपल्याकडे उंचावलेल्या त्या पूर्ण करण्याची शक्ती आणि युक्ती परमेश्वर आपल्याला देव अशी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। उपस्थित आपले लाडके जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब, आमचे भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष राजेशाही चौधरी, त्यानंतर माझे सर्वच्या सर्व सहकारी मित्र, नगरसेवक, पत्रकार बंधू आणि माझ्या सर्वच्या सर्व लाडके ग्रामस्थ, आज मी भाऊंसमोर ही ग्वाही देतो की यानंतर सुद्धा तुमच्या मार्गदर्शनातच काम चालणार आहे। त्यामुळे आम्हाला बाकी बघण्याची गरज नाही आणि तुमच्या विकास कामांनाच आपल्या नशिराबादच्या जनतेने साथ दिली हो आणि गिरीश भाऊंच्या नेतृत्वात तुमच्या विकास कामांच्या जोरामध्ये आम्हाला या सर्वच्या सर्व ग्रामस्थांनी जे मिळवून दिलं याबद्दल आम्ही सर्वच्या सर्व सहकारी मित्र त्यांचे आभार मानतो आणि 2 शब्द सांगतो। एक आदर्श असं काम आम्ही त्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी निर्माण केल्याशिवाय राहणार नाही। निश्चितच आपल्या मार्गदर्शनाचा आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी लाभ होणारच आहे। यानंतर भाऊ आम्ही या ठिकाणी जे 20 नगरसेवक निवडून आलो त्यामध्ये पक्षीय बरोबर आपल्याला माहिती आहे शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही 10 नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून 5 नगरसेवक जरी असतो तरी येणाऱ्या 5 वर्षासाठी
आम्ही सर्वचे 20 नगरसेवक आहे भाऊ, ते आमच्या राजकीय चपला पुन्हा या नगर परिषदेच्या बाहेर काढूनच या ठिकाणी येणार आहोत आणि नगर परिषदेचा जो एक सर्वांगीण विकास असेल तो सर्व आमच्या सदस्यांना, मग आमचे राष्ट्रवादीचे सदस्य जे आपल्या महायुतीमध्ये आहेत, आमचे MIMचे 2 सदस्य या ठिकाणी वासिम सर आणि रईसभाई हे सुद्धा आहेत आणि आमचे अपक्ष जे डॉक्टर इक्बाल वकील साहेब या ठिकाणी निवडून आले, सगळ्यात करून आमचे नगरसेवक या याच्यामध्ये निवडून आले, हे सर्वचे सर्व आम्ही या ठिकाणी आहोत. फक्त एवढंच एक मागतो की येणाऱ्या 5 वर्षामध्ये या नशिराबाद गावाचा चेहरा नाही तर पूर्ण नशिराबाद आम्हाला या ठिकाणी बदलायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण आजपर्यंत जे केलेलं आमच्या नशिराबादचं काम आहे याच्यामध्ये आता आपल्याला 10 पटीनं वाढ आम्हाला द्यावी लागेल. आपण आतापर्यंत 319 कोटीचे कामं दिले भाऊ, येत्या 5 वर्षामध्ये आम्हाला जवळपास 3500 कोटीचे कामं नशिराबाद संबोधित करावं, मार्गदर्शन करावं आणि आम्हाला एक आचारसंहिता आपल्या माध्यमातून या ठिकाणी घालून द्यावी. आपल्याला मी विनंती करतो, आपण आम्हाला मार्गदर्शन. नशिराबाद नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश आमचे चौधरी, आदरणीय दादाभाऊ, भाऊ, विकास भाऊ, आदरणीय सीओ साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय चोबलेजी, इतर असलम सर, रद्देजी, सगळेच आता सगळ्यांचं नाव पाठांतरच आहे. भाजपचे तालुका अध्यक्ष, शिवसेनेचे या ठिकाणी उपस्थित विधानसभा क्षेत्र व सगळे पदाधिकारी बंधू भगिनी, प्रथमतः मी आपल्या नशिराबाद नागरिकांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपण सगळ्यांनी या ठिकाणी बहुमत देऊन आदरणीय पिंटू शेट यांना या ठिकाणी विजयी केलं, त्यांच्याबरोबर नगरसेवकांना विजयी केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. मला आठवतं की मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये आम्ही या बिल्डिंगचं उद्घाटन केलं आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की नशिबाचा माणूस असेल तो नगराध्यक्ष होईल, कारण की कोणीच योगेश तुमची होती म्हणजे उद्या कोण नगराध्यक्ष पहिले होते इतिहास ज्यावेळेस नगरपालिकेचा चालला जाईल त्यावेळेस पहिलं नाव तुमचं या इतिहासामध्ये असेल आणि त्यावेळेस कोण नगरसेवक होते त्यांचंही इतिहासामध्ये नाव असेल. त्यावेळेस कोण पालकमंत्री होते तसं हा विनोदाचा जरी भाग असला तरी मी ह्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की आपण निवडणुकीमध्ये इतकी सुंदर निवडणूक झाली. आपण एकमेकाच्या विरुद्ध लढलो. गावामध्ये शिवसेनेच्या विरुद्ध राष्ट्रवादी होती, MIM होती, भाजपच्या विरुद्ध राष्ट्रवादी होती, MIM होती, अपक्ष होते. पण गावाने इतकं शांततेत निवडणूक केली, एकही किरकोळ घटना या गावाच्या निवडणुकीमध्ये झाली. याला स्पोर्ट्समॅनशिप म्हणतात. हारलो तर हारलो, जिंकलो तर जिंकलो. आता आम्ही धरणगाव नगरपालिकेमध्ये हारलो. आम्हाला नगरसेवकांच्या उमेदवारांना 14,500 मत आहे, पण नगराध्यक्षाच्या उमेदवाराला 10,000 मत. आमचे 23 पैकी 15 नगरसेवक आहे, पण आमचं नगराध्यक्ष नाही, म्हणजे सेनापती गेला, आपण सैन्य आहे. पण आम्ही त्या आलेल्या नगराध्यक्षाच्या आम्हाला निवडून दुसऱ्या दिवशीच त्या मला घरी भेटायला आले. आम्ही त्यांचं स्वागत केलं. त्या लोकांनी त्यांना मान्य केलं, तर गुलाबरावांनी त्यांना मान्य केलं पाहिजे. त्यांचं आम्ही त्या ठिकाणी यथोचित स्वागत केलं आणि त्यांना आश्वासन दिलं की धरणगावमध्ये जी कामं सुरू आहेत ती बंद नाही होणार, आम्ही ती कामं करत राहू. नशिराबादचं तर रेकॉर्ड आहे की नगरपालिका येण्याच्या पहिले ही जी सगळी मंडळी आहे सगळ्यांनी 319 कोटी रुपयाची कामं त्या काळामध्ये मंजूर करून घेतली. हा धरणगावचा सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे. तो आम्ही लवकरात लवकर आपल्याला वर्षभराच्या आत तो सोडून टाकू एवढी खात्री आम्ही नशिराबादच्या लोकांना या ठिकाणी देणार आहोत. या ठिकाणी गावाचे रस्ते जे मेन रस्ते आहेत ते फक्त आम्ही सुरू करू शकत नाही का, आज जर ते सुरू केले तर पाईपलाईन केल्यानंतर पुन्हा ते खोदावे लागतील, म्हणून आपण मेन रस्ते करत नाही. ज्या दिवशी पाईपलाईन टाकली जाईल, नशिराबादचे इतके सुंदर रस्ते असतील तसे धरणगावमध्ये आपण रस्ते केले, त्याच पद्धतीचे ट्रिब्रिक्सचे रस्ते आपण या ठिकाणी करणार आणि सुंदर धरणगाव ज्याप्रमाणे केलं त्याचप्रमाणे सुंदर नशिराबाद ही आपली कल्पना आहे. आणि मला खात्री आहे की त्याच्याकरता आपल्याकडे राज्य सरकार आहे, नगर विकास मंत्री आहे,
पालकमंत्री आहे, जिल्ह्यामध्ये 4 मंत्री आहेत, त्यामुळे आपल्याला निधीची कमी पडणार नाही आणि आपल्या राज्याकडे बी जायची गरज नाही, एवढा निधी आपला डीपीडीसी मध्ये. त्यामुळे तुम्ही काम सुचवा, काम करा. गल्लाव देवा त्यामुळे साहजिक आहे, ज्याच्याकडे पंगत असते तो 2 गरम पोळ्या बाजूला काढून घेतो, थोडी भाजी बी काढून घेतो. तसं मी पण गल्ल्यामध्ये थोडंसं आपल्याला काढून घेणार नशिराबाद धरणगाव करता. सांगायचा अर्थ असा आहे की या ठिकाणी आपण काम करू. इथे वेगवेगळ्या पक्षाचे लोक निवडून आले, त्यांना पण आम्ही हे सांगू, तुम्ही निवडून आले, तुम्ही हे मनामध्ये ठेवू नका की आम्ही या पक्षातून निवडून आले, आमचं काम नाही होणार. आम्ही तुमचेही कामं करू. आम्हाला शहर बदलवायचं आहे, आम्हाला शहराचा जो कामाचा धडाका आहे तो तसाच तसा ठेवायचा आहे. तर आमचा विकास आमच्यापासून चालला गेला, अपक्ष उभा राहून गेला, निवडून आला आणि आता पुन्हा आमच्या गाडीमध्ये येणार. सांगायचा अर्थ असा की या अशा या बोर्डरेने आमची तिकीट कापायचा प्रयत्न केला, तोच उभा राहिला नाही. कठीण आहे, तिथे भुका निवडून आला आमचा. म्हणजे योगायोगाने त्याच्यात प्रारब्धात होतंय ते बरोबर निवडून आले, त्यांच्या प्रारब्धात नव्हतं ते निवडून आले. नाही निवडून आले पण नाराज होण्याची गरज नसते, काम करायचं असतं म्हणतं. आता मी सुद्धा आमदारकीमध्ये 21 पराभूत झालो, पण 5 वर्ष आपण फिरत राहिलो, लोकांच्या दरवाजे जात राहिलो. आणि यावेळेस सांगायला अभिमान वाटेल की विधानसभेमध्ये डॉक्टर साहेब आणि लोकसभेमध्ये जे निगेटिव्ह होतं, मुस्लिम लोक आपल्याला देत नाही. यावेळेस 3 मुस्लिम बांधव आमचे धनुष्यबाणावर आणि या ठिकाणी निवडून आले आणि धरणगावमध्ये सुद्धा 2 मुस्लिम बांधव आपल्याकडून निवडून आले. ते सांगायचा अर्थ असा आहे की तो एक मतभेद होता. राज्याचं राजकारण वेगळं आहे, केंद्राचं वेगळं आहे, हे शहराचं आहे, गावाचं आहे, इथं आपल्याला एकाच ठिकाणी राहावं लागते. त्यामुळे एक सुंदर काम आपण आता करू. आता आपण चार्ज आजपासून घेतलेला आहे आणि पंकज भाऊनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कुठलाही मतभेद आपल्यामध्ये राहणार नाही. धरणगावची मीटिंग ज्याप्रमाणे आम्ही मागच्या काळात घ्यायचो, त्याच्या आदल्या दिवशी आपण पार्टी मीटिंग घ्यायचो. पार्टी मीटिंग मध्ये म्हणजे सगळ्या पक्षाचे उमेदवार नगरसेवक आपण बोलवायचो. ज्यांना वाटलं आपल्याबरोबर यायचं ते यायचे. त्याच्यामध्ये आपण उद्या काय विषय घ्यायचे, आपल्या शहरात काय केलं पाहिजे असं करायचं. आणि एका नगरसेवकाकडून आम्ही जेवण ठेवायचं भिंत. आज या नगरसेवकांकडनं, उद्या या नगरसेवकांकडनं तुम्हाला 2-2 जेवण द्यावं लागतं, 3 द्यावं लागतं. त्यामुळे जेवण ठेवायचं आणि या निमित्तानं दर महिन्याला 2 महिन्याला जी मीटिंग होते त्या मीटिंग मध्ये आपल्या शहराचं काय करायचं आहे हा प्लॅन होतो. मग चर्चेमध्ये सगळे विषय दुसऱ्या दिवशी मांडण्यापेक्षा आदल्या दिवशी जर त्याचं मंथन केलं तर दुसऱ्या दिवशी मीटिंग अगदी सुरळीत पार पडते. तर मी पिंटू शेटला सांगेल की त्याच्यामध्ये आपण जी प्रथा इथे पाडली तर फायदा होईल. त्याच्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी पण 2-3 बोलले पाहिजे, म्हणजे कोणत्याही पक्षाचे असो. त्यांना वाटलं तर बसलं तर त्यांची सूचना घेतल्या, त्यांना त्यांच्या सूचना पण आपण घेतल्या पाहिजे की गावात. कारण की आपल्याला लोक आपला चेहरा सुंदर सांगतात, कारण आपण पदावर आहे. आपल्या मागे काय खराब होतं आपला कार्यकर्ताच सांगू शकतो की भाऊ हे तुमचं चुकलं, तुमचं हे काम केलं असतं तर आपला फायदा झाला असता. गावातले लोक नाराज आहे, ती नालीच निघाली नाही, ती नाली फार खराब आहे, तुमचं लक्ष नाही. हे आपला कार्यकर्ता जिगरीने बोलू शकतो, कारण त्यांनी तुमच्याकरता मेहनत केली आहे, तुमच्याकरता तो दारोदार मत भागत फिरलाय. तर मला तरी असं वाटतं की ह्या पद्धतीने जर आपण चालवलं एकदम सुरळीत काम चालेल. तुम्हाला पैशाची बिलकुल कमतरता पडणार नाही याची खात्री मी आपल्याला काम होणार, कामाची चिंता नाही. त्यामुळे बिंदास आपण काम करा. आताच मला वाटतं 4 कोटीचा आलेला आहे, कितीच आहे त्याला तसं एक सोडा म्हणून थांबलोय. पहिलाच गल्ला 4 कोटी कोणी नाही थांबलं. त्याच्यामुळे आता पहिले 4 कोटी आता आपण रिलीज करणार 16 तारखेला. आज आचारसंहिता म्हणून ठीक आहे, 16 तारखेला आपण रिलीज करणार आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा. फक्त हात जोडून विनंती आहे, नगरसेवकांनी कधी कॉन्ट्रॅक्टर होऊ नका. मला धरणगावमध्ये तो फार त्रास झाला. आमचे नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर झाले. कॉन्ट्रॅक्टर होऊ नका, चांगली पैशाची नेमा, चांगल्या एजन्सीच्या हाताने काम करा, त्याचा फायदा होतो. आता आम्ही त्या ठिकाणी चांगली एजन्सीच्या थ्रू ट्रेनिंग सुरू केल्यामुळे आम्हाला लोकांनी पुन्हा आशीर्वाद दिला. मला तरी असं वाटतं की आपण ते पथ्य पाळाल आणि मला खात्री आहे की आपण या शहराचा विकास करण्याकरता विकास निवडून आला की बघा 2-2 विकास येईल. तर मला खात्री आहे की आपण सगळेजण त्या माध्यमातून काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझं जे काही सहकार्य लागेल ते अर्धरात्री आपल्याकरता तयार आहे. असं तुम्हाला कधी वाटलं नाही की मी मंत्री असं एकही नशिराबाद सांगू शकत नाही. भाजपचा कार्यकर्ता असू दे,
शिवसेनेचा असू किंवा इतर पार्टीचा असू दे, मला कधी त्या गोष्टीचा फरक पडला नाही. छोटा मोठा बी माणूस आला असेल त्याचं आपण शांततेने ऐकून घेतलं, त्याचं काम करण्याचा प्रयत्न केला. आज इथं फायर फायटरची गाडी नवीन आली, या ठिकाणी छोटी गाडी आता आपण सुरू केली, मोटरसायकल आपण फायर फायटरची मागवली. या ठिकाणी बिल्डिंग्स आपल्यासमोर उभे आहेत, गावातले मंदिरांची कामं असतील, मस्जिदांची कब्रस्तानाची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, ती आपण केलेली आहे. आणखी जी राहिली ती आपण करू. पण आता आपण सगळ्यांनी एकजुटीने सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. फक्त आता गट तर आपण स्थापन केला, आज आपलं धरणगावचा आपण गट स्थापन करायला गेलेला आहे. तर माझी विनंती असेल की आपण गट लवकरात लवकर स्थापन करावा. शिवसेनेचा गट शिवसेनाकडे, भाजपचा गट भाजपने करावा. दोघांनी आपले प्रतोद निवडावे, जेणेकरून ते वीज बजावू शकतील. या तांत्रिक अडचणी नंतर अडचण आपल्या लक्षात येत नाही, पण आपण त्या केल्या पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. तर भाजपच्या नगरसेवकांनी एकत्रित बसून आपला गटनेता निवडावा, शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकांनी बसून आपला गटनेता निवडावा आणि प्रतोद निवडावा. MIM वाले 2 जण आहेत, तुमच्यामध्ये बी तुम्ही गटनेता निवडा. अपक्षवाल्याला काही गरज नाही, ती आमच्यामध्ये आहे. त्यांचंही आपण त्यांना गट स्थापन करता येणार नाही. एका माणसाला आपण 2-3 जण अपक्ष म्हणून सुद्धा आपण गट स्थापन करू शकतात. तर आपण तसं जर करून घेतलं तर टेक्निकली ते चांगलं आहे. तर तुम्ही आप वकील होणे किंवा आपको बोलले की जरूरत नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं की या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार करावा. असं डोक्यात ठेवू नका की आपण भाजपचे वेगळे आणि शिवसेनेचे वेगळे, राष्ट्रवादीचे वेगळे, अमुक पक्षाचे वेगळे. आपण नशिराबादकर बस हे डोक्यात ठेवा आणि नशिराबादकर आम्ही काम करणार बस हे डोक्यात ठेवा. इलेक्शन हो गया, चुनाव खत्म हो गया, बात खत्म हो गई. त्यामुळे गणेश चव्हाणची उद्या आले त्यांना चहा पाहिजे, काय फरक पडत नाही. आपण हे विसरायचं असतं. राजकारणामध्ये विसर गाडी ठेवायची, प्रवासासारखं जगायचं. मागचा रस्ता गेला, नवीन रस्ता पाहत राहा. हे जीवनामध्ये जर ठेवलं तर माणूस निश्चितपणाने पुढे जात असतो. आपल्या सगळ्यांचे खूप आभार. वेळात वेळ काढून आम्ही सगळेजण आलो आणि आपण खूप आमदारही सरकार केला. काही वेळ मलाच वाटलं की 20 मंत्र्यालयाच्या कॅबिन मध्ये बसलेलं काय सुंदर कॅबिन नगराध्यक्षाची या ठिकाणी आहे. आपल्या सगळ्यांचे खूप आभार. काही दिवसानंतर आता कॉर्पोरेशनचं निवडणूक लागेल. इसी के साथ इस खबर में इतना ही. सच और हक की आवाज के साथ बने रहिए. खानदेश टुडे न्यूज, जनता की आवाज.